वाह, मटका रोटीनी मजा आली. यस, तर जोरदार रंग बघून जरा थोडी भीती वाटतेय. ताज मटका रोटी जी जागा आहे तर त्याच्यातलं जे मटका रोटी हा प्रकार आहे हा मला पर्सनली खूप आवडतो. ही गव्हाची आहे, प्युअर गव्हाची आहे, केवढी लाईट वेट आहे. खूप लाईट आहे आणि ती खायला पण तेवढीच लाईट आहे. आणि ही आहे पातोडी पातोडी रस्सा, ही शेवभाजी आहे. शेवभाजी. चला तर आपण खाऊन बघूयात. आणि खरंच म्हणजे ही इतकी लाईट वेट आहे ना, हातात म्हणजे काही जाणवतच नाहीये. फार तिखट नाहीये रे. नाही जर रंगत असा आहे हा वेगळा सुरेख मसाला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे खाल्लाय ना पाटोडी रस्सा, हा त्याचा मसाला कम्प्लीट वेगळा होता. करेक्ट. आणि मग तो थोडंसं वाळलं खोबरं आणि असं सगळं वाटण त्याचं जे आहे बरोबर. ते तसं शेंगदाणा असं. हा आणि हे कम्प्लिटली वेगळं आहे. वेगळं आहे आणि हे तू बघशील जर ऑब्झर्व करशील तर जिभेवर तुला तिखट लागेल. हा, आत एकदम असं नाही जाणवत. नाही होत. हे कसं आहे, जसं आता बाहेर आलो की युजली आपण रस्सा ग्रेव्ही तर्री आणि भाज्यांसोबत खातो, पण लोक याला आमरस सोबत, आंब्याच्या रसासोबतही खातात. तो जाऊ शकतो ती. आणि जेव्हा ही क्रिस्पी होते ना तेव्हा ती चहा सोबत पण खूप चांगली लागते. हा जो रोटीचा प्रकार आहे मी कुठेच खाल्लेला नाही. म्हणजे हा फक्त इथे मिळतो तेच नागपूरला. म्हणतो. त्याला मटका रोटी म्हणतात, लंबी रोटी म्हणतात, मांड्या म्हणतात, बरं. वेगवेगळे नाव आहेत. हा, बेळगावी मांडे साधारण पण ते गोड असतात. गोड असतात. आणि जर तुम्ही नागपूरला आलात आणि मटका रोटी तुम्ही खाच आणि त्यासोबत हे जे आहे पाटोडी रस्सा आणि शेवभाजी,